मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. MEPS अपडेटमध्ये आज बघाल तर 34 कोटीपर्यंत वाटप झालेले कालच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. तर यामध्ये तुमच्या शंका पण आहेत, त्याचबरोबर काही प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांना आहेत. रेक्टिफिकेशन आणि रिजेक्टमध्ये फरक काय आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो 2 दिवसापूर्वी एक कमेंट टाकली होती, म्हणजे कम्युनिटीमध्ये, आसमान से गिरे और खजूर में अटके. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे. तर यासाठी टेक्निकल इश्यू बघण्यासाठी साधारण कोणती बँक आहे हे जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी मी गुगल लिंक पण दिली होती, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष संपर्कसुद्धा करता येईल, म्हणजे टेक्निकल इश्यू ॲक्च्युअल काय आहे हे त्या ठिकाणी बघता येईल. तर यावर बऱ्याच मेसेजेस किंवा कमेंट्स आहेत. आता यामध्ये विद्यार्थ्याने SBIमध्ये अप्रेंटिस जॉईन झालेली आहे आणि मला ऑफिशियल मेसेज आला आहे. अच्छा, या ठिकाणी क्लेम करण्यासाठी ऑफिशियल मेसेज आले आहे, त्यामुळे तुम्हाला क्लेम कसा करायचा तर यूट्यूब व्हिडिओज टाकले आहेत. जर तुम्ही यूट्यूबला गेले तर या ठिकाणी शिवराज सर IT या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तर यामध्ये कशा प्रकारचे क्लेम करायचे, कसे करायचे, सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्येच आहेत. त्यानुसार लिंकसुद्धा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जर व्यवस्थितरित्या क्लेम केले तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे अमाऊंट मिळून जाईल. आता इथे अशोक बनकर साहेबांचं म्हणणं आहे की सर अप्रेंटिसचे पहिले पेमेंट 2856. आता याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे ज्यांचे कमी किंवा जास्त पेमेंट झालेले आहेत. आता 13 पेमेंट म्हणजे तुम्हाला हा आणि हा ॲड करून एकत्र टाकायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन लिहायचे. त्याचेसुद्धा व्हिडिओज या ठिकाणी याच तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. MEPS प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये किती क्लेम आले, किती क्लेम कसे करायचे ते सुद्धा त्यामध्ये दिले आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ज्यांचे 12 महिन्याऐवजी कमी जास्त पेमेंट आले त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ वेगळा बनवलेला होता. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तशा प्रकारे डिक्लेरेशन जोडून क्लेम करू शकता. आता नीड रेक्टिफिकेशन आलेलं आहे. आता बऱ्याच मुलांचा शंका आहे की रेक्टिफिकेशन म्हणजे काय आणि रिजेक्ट म्हणजे काय. तर रेक्टिफिकेशन म्हणजे तुम्ही जर काही क्लेम केला आणि त्यामध्ये जर बदल करायचा असेल, म्हणजे एडिट ऑप्शन. रेक्टिफिकेशन म्हणजे कंपनी किंवा RO तुम्हाला सांगतो तो एडिट करून घ्या. तर यामध्ये जर रिजेक्ट झाला तर तुम्ही नवीन क्लेम करायचा आहे. रिजेक्ट झाल्यानंतर न्यू क्लेम डायरेक्ट जायचं आहे क्लेम मॉड्यूलमध्ये आणि करायचं. आणि रेक्टिफिकेशन जर इथे ऑप्शन असेल, आता हा रिजेक्ट दिसतो आहे, तर इथे रेक्टिफिकेशन असेल तर या ठिकाणी त्याच क्लेमला ब्ल्यू लाईनवर, म्हणजे ब्ल्यू अंक जो असतो, क्लेम नंबर असतो, त्याच्यावर क्लिक करायचं आणि रेक्टिफिकेशन करायचं आहे. तर हे दोन बरेच जण शंका विचारतात की रिजेक्ट म्हणजे तुम्ही नवीन क्लेम करायचं, डायरेक्ट क्लेम मॉड्यूलमध्ये जायचा. आणि रेक्टिफिकेशनमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स परत अपलोड करायचे आहेत, लक्षात घ्या. आता रेक्टिफिकेशन हे मंथलीसुद्धा असू शकतं, इयरलीसुद्धा असू शकतं. त्यामुळे जर तुमच्या चुका झाल्या असतील त्या एडिट करण्यासाठी रेक्टिफिकेशन हा ऑप्शन असतो. पण आता मॅक्झिमम रिजेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही नवीन क्लेम करू शकता. ज्यांचे रेक्टिफिकेशन आले त्यांनी ह्या नंबरला, जो तुमचा क्लेम मॉड्यूल असतो त्यालाच टच करून सगळे डॉक्युमेंट्स परत अपलोड करणे आहे. क्लेम राईज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे कंपनीमध्येच, असं मी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा पेमेंट फेल झालेलं आहे, आधार सीडिंग इश्यू असल्यामुळे फेल झाले. आता हे सगळे इश्यूज लवकरात लवकर म्हणजे ज्यांचे पेमेंट फेल आहेत ते एखाद दुसऱ्या दिवशी, म्हणजे ॲट द एंड ऑफ फेब्रुवारी सगळे परत एकदा काय करतील, तुम्हाला परत एकदा पेमेंट जे आहे ते ॲप्रूव्ह केलं जाईल, म्हणजे DBTकडनं ते परत तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल. तोपर्यंत तुम्ही मॅपिंगचा इश्यू जो आहे तो क्लिअर करून घ्या. मॅपिंग जर बघायचं असेल तर NPCIची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला मॅपिंग दिसते, आधार मॅप्ड स्टेटस दिसतो.
त्याप्रमाणे तो दिसतोय की नाही ते सुद्धा तुम्ही बघून, म्हणजे आधार सीडिंग, आधार सर्व्हिस ॲक्टिव्ह कोणत्या आहेत, NPCIच्या वेबसाईटला सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर इथे इनेबल्ड फॉर DBT असा तुमचा स्टेटस असणं गरजेचं आहे, मॅपिंग स्टेटस. तर तेवढं आहे का एकदा बघून घ्या. जर असेल तर तुम्हाला ते पेमेंट मिळणारच आहे. आधार इनॅक्टिव्हमुळे पहिले पेमेंट फेल झाले, सेम इश्यू मगासारखाच सगळं होणार आहे. ॲप्रूव्ह झालेलं असेल तर होणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. रिजेक्टेड बाय RO ऑफलाईन रिसिव्ह ॲज दाखवत आहेत. आता काही मुलांना ऑफलाईन काही पेमेंट झालेले आहेत. तुम्हाला मंथली करायचं आहे. संतोष यांना मंथली करायचं आहे या ठिकाणी, तरच तुमचे पुढे ॲप्रूव्ह होते. म्हणजे जेवढे झाले, समजा तुमचे 1, 2, 3, 4 काही मुलांना मिळालेले आहेत, तर 4 वेळा जर तुम्हाला पेमेंट 3500 ऑफलाईन दिलेलं असेल याच्यापूर्वी, म्हणजे ॲप्रेंटिस चालू असताना किंवा ॲप्रेंटिस संपल्यानंतर, काही कंपन्यांमधून मार्फत दिले, म्हणजे काही कंपन्यांमध्ये ॲप्रेंटिस चालू असताना मिळालेली आहे, तर तुम्हाला उरलेले क्लेम, म्हणजे समजा 4 क्लेम तुमचे जर मिळाले असेल तर उरलेले फक्त 8 क्लेम तुम्हाला मंथली करायचे आहेत. ज्या बँकमध्ये पेमेंट आले तीच बँक सीडिंग पाहिजे असं काही नाही. तुमचं बँक सीडिंग कोणत्या याच्यामध्ये चालू शकतं, आणि तुमचं जो स्टायपेंड आहे तो कोणत्याही बँकेत असणं गरजेचं आहे. यामध्ये काही फरक नाही. म्हणजे तुम्ही सीडिंग जी बँक आहे, आधार सीडिंग आहे, मॅपिंग सीडिंग आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅप्ड फॉर इनेबल फॉर DBT जी बँक आहे त्याचवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे असं काही नाही की त्याच अकाउंटला स्टायपेंड आणि त्याच अकाउंटला मॅपिंग असणं गरजेचं, असा काही इश्यू नाही. इथे 6चे पैसे आलेले आहेत, त्यामुळे उरलेले पैसे येणारच आहे. RO ॲप्रूव्ह आहेत, ओके, काही इश्यू येणार नाही. आता या सगळ्यांना रिप्लाय मी तसा दिलेलाच आहे. अजून बऱ्याच या ठिकाणी कमेंट्स व्हिडिओ खाली सुद्धा होता, व्हिडिओ जो बनवला होता, तर यामध्ये आपण साधारण भरपूर, म्हणजे बऱ्याच कमेंट आहेत, 100च्या वर कमेंट्स आहेत, तर त्याला आपण शेवटून सुरू करू, जेणेकरून जे वेटेड विद्यार्थी आहेत, जे वेट करत आहेत उत्तराची, त्यांच्यापर्यंत लवकरात पोहोचू आपण. या ठिकाणी क्लेम राईज दाखवत आहे, यांना मिळणारच आहे, यांना रिप्लाय तसा दिलेला आहे मी. 11 मंथ सॅलरी इज ॲप्लिकेबल. आता इथे तुम्हाला 11 मंथ सॅलरी ॲप्लिकेबल फॉर 30, म्हणजे 3500साठी, आणि उरलेली जी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं पेमेंट कमी असल्यामुळे त्या पेमेंटच्या च्या प्रमाणात तुम्हाला अर्धे पैसे त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे 6500च्या अर्धे जवळ 3200 वगैरे, 250 वगैरे त्या ठिकाणी मिळणार आहेत, बाकीचे 3500 मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मंथली क्लेम करणं गरजेचं आहे. हे सेम आहे प्रश्न. ROकडून ॲप्रूव्ह झाल्यानंतर पेमेंट येतो, काहीच इश्यू नाही. जुलैमध्ये भरलेला फॉर्म सप्टेंबरमध्ये माझं एस्टॅब्लिशमेंट मी ॲप्रूव्ह केलेला आहे. प्रतीक फडतरे साहेबांचा आहे. RO ॲप्रूव्ह करणार आहे, कारण आता ROकडे टीम मेंबर्स, म्हणजे कर्मचारीसुद्धा वाढवलेले आहेत. प्रत्येक ROला आता या ठिकाणी जे ॲप्रूव्ह करत होते त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी जवळजवळ दुप्पट तिप्पट केलेली आहे. त्यामुळे आता लवकर फास्ट ट्रॅक सगळं होणार आहे. क्लेम राईज होऊन पण कंपनी ॲप्रूव्ह देत नाही, तर कंपनी ॲप्रूव्ह देत नसेल तर तुम्हाला BTRIचीच मदत घ्यायची आहे, किंवा कंपनीची थोडंसं विनंती करायची आहे, म्हणजे तुमचं ॲप्रूव्हमेंट होऊन जाईल. क्लेम राईज झाले पण ॲप्रूव्ह, सेम इश्यू आहे. क्लेम ज्यांचे राईज आहेत त्यांनी कंपनी आणि BTRIची मदत घ्यायची आहे. BTRI तुम्हाला 100% सहकार्य करण्यासाठी तयार आहे, कारण त्या ठिकाणी तशा सूचनासुद्धा रोजच त्या ठिकाणी येत आहेत. ज्या लोकांना पैसे मिळाले त्यांचे अकाउंट हे कुठल्या बँकेचे होते, आणि त्या अकाउंटला फक्त बँक आधार सीडिंग लिंक होतं का? NPCIचं भारत आधार सीडिंग एनेबल पण लिंक होतं, कारण मॅक्झिमम बँकांना अजून NPCI पार्टनरशिप नाही. तर याच्यावर आधार सीडिंगला जे बँक दिसते ती सगळ्यांचे पैसे आले आहेत. आता NPCIला जर तुम्ही गेले तर तुमचं बँकेचं डिटेल त्या ठिकाणी दिसत होतं, तर त्या अकाउंटला तुमचे जो इनेबल दिसतो त्याला DBT येत आहेत. आता NPCIच्या जर वेबसाईटला गेलं तर तुम्ही तुमची बऱ्याच बँका अजून त्या ठिकाणी मॅपिंग दिसत नाहीत. तर मी जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच बँका, म्हणजे काहीच बँका त्या ठिकाणी फक्त घेतलेल्या आहेत, पण बऱ्याच मुलांच्या त्या ठिकाणी इश्यू जो आहे तो आधार सीडिंग नसल्यामुळेच आलेला आहे. तर आधार सीडिंग असला तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅपिंगचा इश्यू इथे तुम्हाला येणार नाही.
त्यामुळे आधार सीडिंग ज्याने आता लेटेस्ट जो केलेला आहे त्यांनाच फक्त इश्यू येणार आहे. लेटेस्ट म्हणजे 1 महिन्यापूर्वी वगैरे जर तुम्ही या ठिकाणी आधार सीडिंग केलं असेल तरच फक्त तुमचे पेमेंट अडकणार आहेत. परंतु ते एंड ऑफ द फेब्रुवारी की एंड ऑफ द फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यामध्ये ह्या सगळ्या ज्या अडकलेले पेमेंट लगेच अपलोड केले जाते. आर ओ ॲप्रूव्ह होऊन एक वीक झाला. ओके, काहीच इश्यू नाही आहे. आर ओ ॲप्रूव्ह झाला म्हणजे काय पुढे काय करायची गरज नाही. फक्त क्लेम स्टेटस बघत राहा. रिसबमिट केलेला क्लेम बँक स्टेटमेंट हायलाईट केलं नाही. हायलाईट केलं नाही त्याचा ॲक्च्युली जर कमी जर पेमेंट असेल तरच फक्त तो त्या ठिकाणी मंथली करायचा. जर पेमेंटमध्ये इश्यू नसेल तर तो जर क्रायटेरियामध्ये असेल तर लगेच ॲप्रूव्ह होणार आहे. त्यामुळे हायलाईटची तशी गरज नाही. हायलाईट का करायचं तर तुमचं पेमेंट काही बऱ्यांचं स्टेटमेंट 50, 60, 70, 80 पानांचं आहे. मग त्यामध्ये तुमचा क्लेम शोधणं कठीण होतं. त्यामुळे हायलाईट करणं गरजेचं होतं. जर कमी त्या ठिकाणी स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन असेल तर हायलाईटची सुद्धा गरज नव्हती. मग तुमचे ॲक्च्युअल पेमेंट आणि कंपनीचं नाव फक्त चेक करून ॲप्रूव्ह होईल. माझा क्लेम रिसबमिट केला आहे, इस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह लागेल का? रिसबमिट जर आरोने रिजेक्ट केला होता आणि रिसबमिट केला असेल किंवा आरोने रेक्टिफिकेशन केला असेल तर तो आरोकडेच जातो. आणि फ्रेश क्लेम जर तुम्ही करत असाल तर तो परत इस्टॅब्लिशमेंटकडे जातो. त्यामुळे त्या ठिकाणी राईज क्लेम असेल तर इस्टॅब्लिशमेंटला त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. आणि रिसबमिट जर आरो असेल तर आरो त्या ठिकाणी अप्रूव्ह करणार आहे. पेमेंट फेलचा इश्यू सांगितलेला आहे मगाशीच. मंथली क्लेम ॲज पर स्टायपेंड रिसिव्ड पर मंथ. इंटर स्टायपेंड रिसिव्ड इन प्रिस्क्राईब स्टायपेंड कॉलम. तर यामध्ये मुलं मंथली करताना जो स्टायपेंड ॲक्च्युअल आहे तो त्या ठिकाणी तसाच ठेवत आहेत. त्यामुळे चुका होत आहेत. मग कशा चुका होत आहेत ते पण ह्याचा व्हिडिओ वेगळा बनवला होता. कोणकोणत्या चुका होत आहेत त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण बघून घ्या. क्लेम करताना तुम्ही तुमच्या तुमच्या अकाउंटला जी पर मंथ स्टायपेंड येते ती अकाउंट त्या ठिकाणी तुम्ही टाईप करून टाकायचं. म्हणजे 4,000 आले, 8,000 आले, 12,000 आले, ते ॲक्च्युअल जे आले ते त्या ठिकाणी प्रिस्क्राईब्ड स्टायपेंडमध्ये टाकायचं आहे. मुलं काय करतात, जो कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे तो त्याचा तसाच ठेवून देतात, तिथे चुका होते आहे. आरोकडून रिजेक्ट होऊन मला BTRIकडे जावं लागेल काय? आरोकडून कसा रिजेक्ट करून घेऊ? हां, BTRIला भेटा. आरोकडून रिजेक्ट करण्यासाठी होऊन जाईल ते. बरोबर आहे, संजय भोसले साहेब बरोबर म्हणत आहे. पेमेंट सक्सेस झाला पण पेमेंट आला नाही अजून. तुमची बँक सीडिंग बघून घ्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे बँक सीडिंगचे इश्यू बऱ्याच जणांचे अजूनही पेंडिंग आहेत. त्यामुळे बँक सीडिंग बघून घ्या. फिल द ॲप्लिकेशन फॉर्म अगेन विथ करेक्ट डेट ऑफ अप्रेंटिसशिप असं म्हटलेलं आहे. तर माझं स्टेटस असं दाखवत आहेत. आता बऱ्याच जणांचा इश्यू काय आहे ते अप्रेंटिसशिप ज्या डेट आहेत त्या मॅच होत नाहीत. परंतु तसा काही इश्यू नाही आहे. तुम्ही क्लेम करा आणि अप्रेंटिसशिप डेट थोड्या इकडे प्लस मायनस आहेत, 1-2 महिन्यासुद्धा पुढे मागे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला क्लेम मिळणारच आहे. त्यामुळे क्लेम जर असा काही इश्यू असेल तर शक्यतो BTRIची मदत घ्या. ते तुम्हाला 100% मदत करतील. बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे तरी पण पेमेंट फेल दाखवत आहे. आता हे बँक सीडिंग जर ह्याच 15-20 दिवसात जर ॲक्टिव्ह केलं असेल तरच फक्त सीडिंग इश्यू येणार आहे. बाकी जुन्यांची जर असतील तर या ठिकाणी काहीच इश्यू नाही आहे. आता ज्या काही कमेंट आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिंकवर भरू शकता. मागाशी जी लिंक दाखवली होती तर याच्यावर एक तुम्हाला डॉक्स गुगल फॉर्म दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही तुमची माहिती भरू शकता, जेणेकरून आम्ही आणि त्याच्यामध्ये माहितीमध्ये प्रत्यक्ष काय इश्यू आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता जयेश अहिरे यांना 45,500 मिळणं शक्य नाही. तसं चुकून झालं असेल किंवा ॲक्च्युली 42,000च्या पुढे शक्यतो मिळणार नाही. जर अप्रेंटिस 1 वर्षाची असेल तर हे चुकून झालं आहे, तुम्हाला ते रिफंड शक्यतो करावे लागतील. आणि तसं तुम्ही आरोला BTRIची मदत घेऊन त्या ठिकाणी फक्त 42,000 रुपये वापरा. बाकीचे तुम्हाला शासनाला रिटर्न करावे लागतील. फक्त जे अप्रेंटिस जर तुमची जास्त दिवसाची असेल, जास्त महिन्यांची असेल तर मात्र तुम्हाला ते मिळू शकतात. साधारण 36 महिन्यांची अप्रेंटिसशिपपर्यंत हे मिळणार आहेत. त्यामुळे कदाचित तुमची अप्रेंटिस जास्त महिन्याची असू शकते, त्यामुळे मिळू शकतात. कारण 6 महिन्यापासून 36 महिनेपर्यंत सदर क्लेम जे असतात ते करू शकतात.
त्यामुळे 1 वर्षाचीच असेल तर तुम्हाला ते प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी RO किंवा तुमच्या BTRIची मदत घ्या. क्लेम करून 6 दिवस झाले आहेत, पण प्रोसेस स्टेटसमध्ये आहे. प्रोसेसमध्ये असेल तर त्या ठिकाणी BTRIची मदत, त्या ठिकाणी तुम्ही कंपनीची मदत घ्यायची आहे क्लेम केल्यानंतर. अदर स्टेट वालों को नहीं है, अदर स्टेट के लिए ये सिर्फ महाराष्ट्र के लिए जो है. 5 मंथ पासून क्लेम राईज दाखवत आहे. कंपनीची मदत घ्या, कंपनीकडे जावा. कंपनी जर अप्रूव्ह करत नसेल तर BTRIची मदत घ्या. 5 महिन्यापासून बऱ्याच जणांची अप्रूव्ह. नाशिक ROचं ऑफिस कुठे आहे? तुमच्या ITIची मदत घ्या. ITIमध्ये तुमचे जे टीचर्स असतात त्यांना पण तशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ITIला जाऊन तुम्ही तुमच्या सरांची मदत घेऊन किंवा BTRला जाऊन तुमच्या सरांची मदत घेऊ शकता. नाशिक ROला जायची गरज नाही, तुम्ही BTRIशी संपर्क करायचा आहे. महाराष्ट्राचा रहिवासी आहे, पण माझा अप्रेंटिस महाराष्ट्र अदर स्टेट झालेला आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राचा रहिवाशांना जर कंपनी आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर त्यांना हा क्लेम लागू होत नाही, कारण तुमचे अप्रूव्हमेंट जे आहे ते त्या ठिकाणी म्हणजे BTRI किंवा तुमचं RO या ठिकाणी संबंध येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शक्यतो अजूनही क्लेम करता येत नाही आहेत. क्लेम सबमिट करून 3 महिने झालून क्लेम राईज दाखवत असेल तर तुमची कंपनीचीच मदत घ्यायची आहे आणि BTRIची मदत घ्यायची आहे. आता तुम्हाला ऑलरेडी पेड रोशन शेवाळे ऑलरेडी पेड झालेले काही क्लेम, त्यामुळे उरलेले क्लेम तुम्ही मंथली क्लेम करायचे आहेत. तर ह्याचासुद्धा एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे. ज्यांना यापूर्वी काही क्लेम मिळाले ते या ठिकाणी इथे पण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. काही क्लेम मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. युअर क्लेम इज ऑलरेडी मंथली नॉट पॉसिबल येट. ID वरून मंथली क्लेम होत नाही. आता या ठिकाणी टेक्निकल इश्यू असू शकतो. जर तुम्ही मंथली क्लेम इयरली केला असेल तर मंथली होत नाही आणि मंथली केला असेल तर इयरली होत नाही, असे फक्त काही जणांचे इश्यू आहेत. तर हे ॲक्च्युली BTRIला कळवायचं आहे तुम्हाला, BTRIची भेट द्यायची आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी BTRIला हा जो इश्यू आहे तो BTRIला लिहून द्यायचा आहे, किंवा तुम्ही त्याचबरोबर ह्या गुगल फॉर्मवर सुद्धा डिटेल भरा. म्हणजे तुमचा जो इश्यू आहे तो पुढे शक्यतो आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच दिवसापासून मंथली क्लेम केलेले असून प्रोग्रेस नाही आहे. तर या ठिकाणी मंथली क्लेम केले आणि ROने जर BTRIने या ठिकाणी कंपनीने अप्रूव्ह केले का अगोदर बघून घ्या. कंपनी अप्रूव्ह झाल्यानंतरच पुढेची प्रोसेस होणार आहे. MR बॉस सर, फर्स्ट मंथ 4000 पेमेंट आहे, 15 डेज, आणि सेकंड मंथ 8050. तसं तुम्ही त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, डिक्लेरेशन लिहायचं आहे. मी याच्यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्ही डिक्लेरेशनमध्ये पेमेंट डिक्लेरेशन लिहा, आणि पेमेंट डिक्लेरेशनमध्ये तुम्ही सांगा की तुमचा जो इश्यू आहे असाच प्रकारचा, हेच जे लिहिले ते त्या ठिकाणी पेमेंट डिक्लेरेशनमध्ये लिहायचं आहे. याचे व्हिडिओसुद्धा मी बरेच बनवले. पेमेंट डिक्लेरेशनमध्ये काय काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. इस्टॅब्लिशमेंटने अप्रूव्ह केलेला आहे. जीवन कोथरे RO कडून अप्रूव्ह होणार आहे, काही इश्यू नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट 1 मंथ लेट साईन झाला आहे. सेम भरा, म्हणजे काहीच इश्यू येणार नाही. जसा तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्ट दिसतोय त्या कॉन्ट्रॅक्ट डेटनुसारच शक्यतो काय करायचे तुमचे क्लेम होणार आहेत. त्यामुळे फक्त पेमेंट उशिरा असेल किंवा काही मुलांचे पेमेंट लवकर झाले आणि कॉन्ट्रॅक्ट उशिरा, 1-1 वर्षसुद्धा कॉन्ट्रॅक्ट उशिरा झालेले आहेत, त्यामुळे क्लेमला तसा काही इश्यू येणार नाही आणि ॲप्रूव्ह करणं त्या ठिकाणी RO करणारच आहे. कारण ते पूर्वी कॉन्ट्रॅक्ट उशिरा जनरेट झाले, लगेच 15 दिवसात झाले पाहिजे पण झाले नाहीत. तर हे एक इश्यू जे आहे टेक्निकल इश्यू ते त्या ठिकाणी होऊन जाईल. काय तुम्ही क्लेम कराच. RO ऑफिसकडून अप्रूव्ह झाले. पेमेंट कधीपर्यंत येतं? 31 डिसेंबरला. तर या ठिकाणी 31 डिसेंबरला अप्रूव्ह झाले म्हणजे तुमचं साधारण 15 दिवस चालून चला, म्हणजे ह्या पुढच्या ह्याच्या स्टेजमध्ये तुमचं येऊन जाईल. फक्त तुम्ही काय बघा, तुमचं आधार सीडिंग, आधार मॅपिंग जे मगाशी म्हटल्याप्रमाणे NPCIला मॅपिंग एनेबल्ड आहे की नाही ते बघून घ्या. तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता.
हा पण तोच इश्यू आहे, पेमेंट सक्सेस झाला पण पेमेंट तुमच्या अकाउंटला आला नाही, त्यामुळे तुमचं बँक सीडिंग नाही आहे कदाचित. रेक्टिफाय बाय आरो, आता रेक्टिफाय केल्यानंतर तुमचा आता कोणतीही हाल, जर या ठिकाणी क्लेमची संख्या आता वाढलेली आहे त्यामुळे वेळ लागणारच आहे, परंतु 31 मार्च 2025पर्यंत सगळे क्लेम ॲप्रूव्ह होतील. कारण या ठिकाणी आता कुमक त्या ठिकाणी म्हणजे माणसं अधिकारी कर्मचारी वाढवलेले आहेत, त्यामुळे त्या पुढच्या आठवड्यात जास्तीत जास्त क्लेम ॲप्रूव्ह होणार आहेत आरोकडून. अतुल काळे आरोने जर रेक्टिफाय केला होता तर आरोकडे तो परत जातो, त्यामुळे इस्टॅब्लिशकडे जायची गरज नाही. इथे क्लेम या ठिकाणी लिंक दिली आहे, त्याचबरोबर व्हिडिओ खाली तुमचे ग्रुप्स लिंक्ससुद्धा आहेत बऱ्याच व्हिडिओ खाली, त्यामध्ये जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला सगळी डिटेल्स मिळून जाईल. सचिन जी म्हणतायत फेक योजना आहे. मित्रा, या ठिकाणी आता 34 कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे. तुम्ही जर ऑनलाईन जर बघितलं तर क्लेम एवढे झाले आहेत आणि टोटल डिस्बर्समेंट जे आहे ते 34,96 लाखापर्यंत वाटप झाले आहे. त्यामुळे फेक योजना म्हणता येत नाही, शासनाची योजना आहे, ते सगळ्यांना पैसे त्यांच्या त्यांच्या क्रायटेरियानुसार मिळतच जात आहेत, त्यामुळे फेक योजना नाही आहे. स्वप्नील गायकवाड सर, माझा कॉन्ट्रॅक्टची डेट 1 डिसेंबर 22 आहे आणि आमची जॉईनिंग 15 डिसेंबरपासून आहे, तर माझा स्टायपेंड 6667पेक्षा कमी आला आहे, तर काय करू? मंथली क्लेम करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. किंवा तुम्हाला जर 13 पेमेंट आले असतील तर 13 पेमेंटचं त्या ठिकाणी डिक्लेरेशन बनवायचं आहे. प्रसाद जी सांगितले त्याप्रमाणे मंथली क्लेम करा. थँक्यू प्रसाद. मला थोडा वेळ नसल्यामुळे 2 दिवसापासून कमेंट बऱ्याच पेंडिंग आहेत, तशा मी रिप्लाय करतोच आहेत आणि सबस्क्रायबर्ससुद्धा तुम्हाला सजेशन्स देत आहेत. थँक्यू. तर या ठिकाणी आरोकडून अप्रूव्हल झाला आहे. आता तुम्ही मंथलीच क्लेम करा, याची डिक्लेरेशन बनवायचं. जर 13 पेमेंट आले असतील किंवा जेवढे पेमेंट तुमचे पडले आहेत, जेवढे अकाउंटला आले तेवढ्याचं मंथली क्लेम करायचं आहे. आरोकडून अप्रूव्हल येईल, काही प्रॉब्लेम नाही. एस्टॅब्लिशकडून अप्रूव्हल झाला, ओके, काही इश्यू नाही. आरोकडून अप्रूव्हल होईल आणि पेमेंट येणार आहे. पेमेंट स्टेटस पेंडिंगवाले लवकरात लवकर तुम्हाला मिळून जातील, काहीच प्रॉब्लेम नाही. बाकीच्यांना रिप्लाय मी पर्सनली तसा केलेलाच आहे. आधार सीडिंगचा इश्यू आहे तो झालेला आहे. पेमेंट किती आता शक्यतो पटापट येत जाणार आहे पुढच्या आठवड्यापासून. अजूनही बरेच पेंडिंग आहेत, ते सगळे पटापट येत जातील. माझा 11चा मंथ ॲड होत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला मंथली क्लेममध्ये 11 मंथ ॲड होत, 12वा नाही घेत. ओके, कदाचित 12 क्लेमच घेतले जातात, 12पेक्षा कमी किंवा 12. तर या ठिकाणी 11चा मंथ ॲड होतं. अच्छा, म्हणजे 11वा क्लेम ॲड झालेला आहे आणि 12वा होत नाही आहे. तर कदाचित तुमच्याकडे ऑलरेडी तुमचा एक क्लेम असणार आहे, त्यामुळे बघून घ्या एकदा, कारण 12 क्लेम कंप्लीट होत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. एस्टॅब्लिशने अप्रूव्हल होईल, 6 महिने झाले. आरोकडून काही होणार, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फॉर्म सबमिट होत नाही आहे. आता फॉर्म सबमिट होत नसताना कारण भरपूर असू शकतात. तुम्ही PDF बनवताना रिनेम करायचे आहेत, रिनेम जास्त म्हणजे स्पेस वगैरे असता का म्हणे, स्पेशल कॅरेक्टर असता का म्हणे PDFचे. डॉक्युमेंट साईज जी आहे ती प्रॉपर असणे गरजेचं आहे आणि बाकी काही इश्यू नाही. PDF नेम जर होत नसेल तर तो एक इश्यू आहे. म्हणजे 2 इश्यूमुळे शक्यतो अपलोड होत नाही किंवा सबमिट होत नाही. डाटा इरेज झाला असेल, जर क्लेम पूर्णपणे चुकला असेल तर डाटा इरेज करायचा झाला असतो किंवा झालेला असतो. तुम्हाला पुन्हा फ्रेश क्लेम करायचे, तीच प्रोसेस परत करायची आहे. पटापट करून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. संदीप जी, तुम्हाला विनंती आहे की परत तुम्ही करा, कारण डाटा इरेज झाला म्हणजे तुमचा क्लेम कदाचित चुकीचा असू शकतो, त्यामुळे इरेज झाला असेल.
आधार इनॅक्टिव्ह झालेला आहे, ओके. तर हे तुमचे पुढच्या स्टेजमध्ये, पुढच्या 1-2 स्टेजेसमध्ये तुमचे पेमेंट होणारच आहेत. आरकडून रिजेक्ट झाला आहे आणि राईट ॲक्च्युअल ड्रॉ ऑन पेमेंट, बरोबर. तर या ठिकाणी बऱ्याच वेळा मी सांगितले तुम्हाला ॲक्च्युअल किती पेमेंट मिळाले ते त्या ठिकाणी करा, म्हणजे त्या ठिकाणी एंट्री करा आणि पुढे क्लेम करा. तुम्ही काय करता, जे पेमेंट जसं असतं 8,050 तसं ठेवून देता, त्यामुळे तुम्हाला रिजेक्ट करणं गरजेचं असतं किंवा रिजेक्ट होतोच. तर या ठिकाणी मी तुम्हाला सदर यूट्यूब लिंकसुद्धा दिले आहेत कशा प्रकारे करायचं आहे ते. तर हे सगळ्यांचे कमेंट जवळजवळ वाचून मी त्यांना रिप्लाय केलेल्याच आहे. 6 महिने झाले, आता लवकरच होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. लेटेस्ट कमेंट बघू, बऱ्याच जणांना रिप्लाय तसा पर्सनली दिलेला आहे. सर मला स्टायपेंड 9,000 होता, पण पर मंथमध्ये माझ्या सुट्टी होत्या, स्टायपेंड कमी आलेले. तुम्ही जो क्लेम करणार त्यानुसार मिळणार आहे, त्याचे जरा क्रायटेरिया बघून घ्या. तर 40-42 हजारपेक्षा जास्त नाही, पण काही जणांना 20,000, 22,000, 25,000, 38,000 असे त्या तुमच्या महिन्यापर्यंत मिळालेले आहेत. रोहित अनपट अप्रूव्ह झाले, कंपनी अप्रूव्ह झाले. आता पटापट अप्रूव्ह होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. सिद्धेश चव्हाणजींचा आहे, सर मी क्लेम करताना ज्या महिन्यात पेमेंट आले त्यात, आता ह्या चुका बऱ्याच मुलांनीच केल्या होत्या, मी पण बघितले बरेच क्लेम. तर ही चुकीची प्रोसेस तुम्ही केल्यामुळे ते रिजेक्ट झाले असतील किंवा रेक्टिफायसुद्धा आले असेल. माझे काही क्लेम रिजेक्ट झाले आणि काही क्लेम एस्टॅब्लिशने सजेस्ट टू रेक्टिफाय केलेला आहे. रिजेक्ट झालेले क्लेम तर पुन्हा केले आहेत, परंतु हे रेक्टिफाय झालेले क्लेम, तर रेक्टिफाय झालेल्या क्लेमना तुम्हाला रेक्टिफाय ज्या ठिकाणी दिसतंय त्या क्लेम नंबरवर त्या ठिकाणी टच करायचा आणि तो त्यामध्ये सगळे तिन्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे. रिजेक्ट असेल तर तुम्हाला परत फ्रेश क्लेम करावा लागतो, म्हणजे क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन. रेक्टिफाय असेल तर रेक्टिफायसाठी त्याच क्लेमवर क्लिक करून तुम्हाला तोच क्लेम रेक्टिफिकेशन म्हणजे इडिट, रेक्टिफिकेशन म्हणजे एक प्रकारचं इडिट आहे. तर अशा प्रकारे सेम कमेंट होत्या. आरोने नीड रेक्टिफिकेशन केलेलं आहे आणि रिमार्कमध्ये ओके दिलेलं आहे. आरोने नीड रेक्टिफिकेशन दिलं तर काय करा, मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या क्लेमवर जावा आणि नीड रेक्टिफिकेशन तुमच्या काय चुका झाल्या त्या अगोदर बघून घ्या. स्टेटमेंट चुकलेलं असणार, स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो फ्रेश स्टेटमेंट आहे बँक स्टेटमेंट तो अपलोड करायचा आहे इथे क्लिक करून. अशा प्रकारे बऱ्याच कमेंट होत्या. काही अजून डाऊट असेल तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या ठिकाणी लिंक दिलेली आहे 2 दिवसापूर्वी एक पेज टाकून, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, लिंकवर सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी प्रत्यक्ष आम्ही फोन करतो किंवा मेसेजवर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर अजूनही कमेंट करू शकता. धन्यवाद.